जिल्हा परिषदच्या शिक्षकांविषयी वाईट ऐकून घेऊ शकत नाही. आणि हे मी म्हणजे ज्यावेळेस SIR ची बैठक होती त्यावेळेस आमच्या 16 AR1चं ज्यावेळेस VC होती त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं पहिल्याच बैठकीमध्ये, ज्यावेळेस काही मेसेज येऊ लागले होते आणि त्याच्यामध्ये बोलताना काही सन्मान्य अधिकाऱ्यांकडून काही विषय ज्यावेळेस आले होते बाहेर, तर मी त्यांना थांबवलं होतं मध्ये VC मध्ये. म्हणलं प्लीज आपल्याला जर SIRचं काम करायचं असेल तर माझी पहिली अट राहील की तुम्ही शिक्षकांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. तुम्ही कारवाईची भाषा करून किंवा हे करून करू शकणार नाहीत म्हटलं. आणि याचं फलित हे आहे की आपण आज जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगी 1 नंबरवर आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आपण पहिल्या 5 मध्ये होतो. ठीक आहे, ओके. याचं निष्कर्ष हा की आपल्याला आपली भूमिका जपावी लागेल. मित्रांनो, अहंकार आणि स्वाभिमान याच्यामध्ये खूप पुसटची सीमारेषा असते. अहंकार आणि स्वाभिमान याच्यामध्ये खूप पुसटची सीमारेषा असते. अहंकारासाठी कोणीतरी दुसरी व्यक्ती तुलना करण्यासाठी असणं आवश्यक असतं, त्यावेळेस अहंकार तिथे दिसतो. आणि स्वाभिमान जो असतो, स्वाभिमान हा तुमच्या सोबत कोणी असो किंवा नसो, तुम्ही एकटे जरी असाल तरी तो स्वाभिमान तुमच्या सोबत असतो, त्याला तुलनेसाठी कोणाची गरज नसते. तर माझं तुम्हाला एक म्हणणं राहील की आपण स्वाभिमान नेहमी जपला पाहिजे. शिक्षक म्हणून स्वाभिमान जपा, कारण एका व्यक्तीने जपलेला स्वाभिमान हा दुसऱ्या 10 व्यक्तींचे सन्मान वाढवत असतो. हे मी नेहमी सांगतो. कारण काय की त्या उमरग्याला तो जो मुख्याध्यापक होता ज्याने तिथं स्टेटस जपलं, तर त्याचं स्टेटस जपल्यामुळे आज या इथे जमलेल्या 100 मुख्याध्यापकांना सन्मान मिळाला प्राचार्याकडून. ओके, तर आपल्यापैकी एक जण जर सन्मान जपला, त्याने आपला स्वाभिमान जर जपला ना, तर इतर कुठेतरी त्याचा परिणाम होत असतो. कारण सायन्स हे आता सांगतंय साहेब, सायन्सनं आता एक रिसर्च केलेला आहे की जगाच्या पाठीवर कुठेतरी अमेरिकेमध्ये ज्यावेळेस एक फुलपाखरू त्याचे पंख फडफडतं, मी पुन्हा जबाबदारीने सांगतो, एक फुलपाखरू त्याचे पंख फडफडतं, त्यावेळेस जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेतरी सुनामी येत असते. फुलपाखराच्या पंखाचा परिणाम हा सुनामीपर्यंत जाऊ शकतो, हे शास्त्र सांगतंय. एका गोष्टीचा परिणाम हा कुठेतरी दिसून पडत असतो. इथे कोणतीच गोष्ट ही अनावश्यक किंवा वेग नाहीये, याच्या मागे सायन्स आहे, कार्यकारण भाव आहे, तो जपता आला पाहिजे. त्याच्यामुळे आपण आपली लिमिट, आपलं क्रेडिट, आपलं स्टेटस आपण जपावं, हा भाग त्याच्यामध्ये आहे. मित्रांनो,